नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज. गुरुवारी झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळ निर्णयाबद्दल माजी खासदार माननीय हरिभाऊ राठोड साहेब यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया त्यांच्या शब्दात. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी कुठल्याही प्रकारची वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव याबद्दल जर त्या सवलत घेतली असेल तर त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश देता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत घातक आहे आणि राखीव प्रवर्गाच्या सवलती संपवण्याचा हा सरकारचा डाव आहे. यापूर्वी कितीतरी निवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे की मागासवर्गीय विद्यार्थी उमेदवार जर खुल्या प्रवर्गात कॉम्पिटिशन करत असेल तर त्याला खुल्या प्रवर्गात सुद्धा त्याला ती सवलत दिली पाहिजे. परंतु असा निर्णय घेत असताना राज्य मंत्रिमंडळात असलेले मागासवर्गाचे मंत्री काय झोपा काढतायत का, हा माझा सवाल आहे. हा एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? असे अनेक निवाडे असताना तुम्ही हा निर्णय घेताय आणि याचा अर्थ मागासवर्गाचे सगळे आरक्षण संपवण्याचा तुमचा डाव आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. माझी विनंती आहे, ताबडतोब कालचा जो मंत्रिमंडळात झालेला निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावा आणि पूर्वीप्रमाणेच याबद्दल स्वतः महाराष्ट्र सरकारचे निर्णय आहे. उद्या एवढ्या प्राध्यापकाच्या जागा भरणार आहेत, सगळी भरती चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा तुम्ही निर्णय घेताय याचा अर्थ काय होतो की उद्या मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांना जर 150 मार्क मिळाले असतील आणि खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना जर 130 मार्क मिळाले असतील तरी तो 130 वाला निवड यादीमध्ये येईल आणि 150 वाल्यांना तुम्हाला घेता येणार नाही, असा याचा अर्थ आहे. ताबडतोब सरकारने हा निर्णय बदलला पाहिजे, ही आमची मागणी आहे.